आता आपल्याला माहिती झालेलं आहे पोरो, सजीवांचं शरीर हे पेशीने बनलेलं आहे. प्रत्येक सजीवाची वाढ होत असते आणि वाढ होण्यासाठी पोषण गरजेचं आहे. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड ऑफ a small fundamental unit called a cell. Every living organism has to grow. That is, growth is the characteristic of living organism. And one more thing, nutrition. अगर बढ़ना है तो पोषण होना जरूरी है बेटा. मतलब ग्रोथ व्हायची असेल, वाढ व्हायची असेल तर पोषण होणं सुद्धा गरजेचं आहे. हॅलो एव्हरीबडी, यू आर मोस्ट वेलकम इन माय चॅनल MG सायन्स सिम्प्लिफाईड. तुम्हा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे MG सायन्स सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. माय विजन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शनाच्या उपक्रमामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. माय डिअर फ्रेंड्स, वी आर लर्निंग अबाउट द सेकंड लेसन इन आवर सिलेबस, द लिव्हिंग वर्ल्ड, सजीव सृष्टी या दुसऱ्या पाठाबद्दल आपण माहिती पाहतोय. आणि त्यातला महत्वाचा मुद्दा आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांची लक्षणे. त्यातले 3 कॅरेक्टरिस्टिक्स आपले पाहून झालेले आहेत डिटेलमध्ये. सेल्युलर स्ट्रक्चर, ग्रोथ अँड न्यूट्रिशन बेटा. ठीक आहे, म्हणजे पेशीमय रचना, वाढ आणि पोषण हे 3 मुद्दे आपले यापूर्वी झालेले आहेत. प्रत्येक सजीव या सगळ्या घटकांच्या मधून जात असतो किंवा या ही सगळे घटक म्हणजे सजीवांची लक्षणे आहेत. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, म्हणजे आजच पोहोचला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब झाल्याबरोबर बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका. ऑल सेट करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या लेक्चर्सचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील आणि एकही लेक्चर तुमचं मिस होणार नाही. सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट अस प्रोसीड टू द सिलेबस. बेटा, वेळ वाया न घालवता आपण पुढच्या अभ्यासाकडे जाऊया. द 4th कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड दॅट वन इज द रेस्पिरेशन. सगळ्यांनी छानपैकी सुंदर असं हेडिंग एका नवीन पानावर टाका बेटा. रेस्पिरेशन, 4th कॅरेक्टरिस्टिक. रेस्पिरेशन याला आपण मराठीमध्ये श्वसन असं म्हणतो. ठीक आहे, एकूण 3 लक्षणे सजीवांची आपली अभ्यासून झालेत. 4थ्या लक्षणाकडे जातोय. रेस्पिरेशन हेडिंग टाकला असेल. मित्रांनो, व्हॉट इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन? ऍक्च्युअली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण नाकावाटे श्वास घेतो आणि उच्छवास बाहेर सोडतो. बरोबर आहे. श्वासावाटे हवा शरीराच्या आत येते आणि उच्छवासावाटे शरीरातील हवा हे वातावरणामध्ये आपण सोडत असतो. आता बऱ्याचदा आपण असं म्हणतो की श्वासावाटे आपण ऑक्सिजन घेतो, पण असं नाही बेटा. श्वासावाटे आपण सगळीच हवामध्ये घेतो. इथं नाकापाशी काय कोणी रक्षक नाही थांबलेला की चला रे बाकीचे वायू बाहेर, गेट आउट आणि ओनली ऑक्सिजन एंट्री. तिथं आयडेंटिटी कार्ड तपासायला कोणी थांबलेलं नाही. हवा आत घेतो, मात्र फुफ्फुसामधून फक्त ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळतो. उच्छवासावाटे आपल्या शरीरात तयार झालेला कार्बन डायऑक्साईड आणि इतर अनावश्यक वायू हे पुन्हा वातावरणामध्ये या नाकाच्या मार्गातून शरीराबाहेर सोडले जातात बेटा. म्हणजे 2 प्रोसेस या ठिकाणी आल्या. एक आहे श्वास, दुसरा आहे उच्छवास. यालाच आपण इन्हलेशन आणि एक्झालेशन असं म्हणतो. श्वासाला इंग्रजीमध्ये इन्हलेशन आणि उच्छवासाला इंग्रजीमध्ये एक्झालेशन असं म्हणतो. मग डेफिनिशन काय सर श्वसनाची? व्हॉट इज द डेफिनिशन ऑफ रेस्पिरेशन? इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्झलिंग ऑफ carbon dioxide due to the use of oxygen in our body is called as respiration. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा वापर होत असतो आणि यासाठी श्वासावाटे वातावरणातील ऑक्सिजन शरीराच्या आत घेणे आणि शरीरात तयार झालेला कार्बन डायऑक्साईड उच्छवासावाटे शरीराबाहेर टाकून देणे, या प्रक्रियांना एकत्रितपणे श्वसन असे म्हणतात. Gallion definition. So look at board, my dear friends. On the board there is the definition of respiration in both the mediums, मराठी आणि सेमी या दोन्ही माध्यमांमध्ये बोर्ड वरती या डेफिनिशन्स लिहिलेल्या आहेत. Inhaling oxygen and exhaling carbon dioxide due to use of oxygen in the body is called as respiration. बाबा रे, इन्हलेशन म्हणजे श्वास, एक्झलेशन म्हणजे उच्छवास. लक्ष द्या बेटा. सो इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्झलिंग कार्बन डायऑक्साईड. बेटा मी शॉर्ट मध्ये लिहिलं इथे. ऑक्सिजनचं पूर्ण स्पेलिंग न लिहिता O2 लिहितंय. इथं कार्बन डायऑक्साईडचं पूर्ण स्पेलिंग न लिहिता CO2 लिहिलंय. त्यांचे ते फॉर्म्युले आहेत, सूत्र आहेत. ठीक आहे, रेणुसूत्र म्हणतो त्याला.
तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा वापर होतो हा बेटा, वापर होतो. ठीक आहे. मग यासाठी कशा वाटे, श्वासा वाटे वातावरणातील ऑक्सिजन शरीरात घेणे व शरीरात तयार झालेला कार्बन डायऑक्साईड उच्छवासा वाटे बाहेर टाकणे, यालाच श्वसन असे म्हणतात. वी कॉल इट ॲज द रेस्पिरेशन माय डिअर फ्रेंड्स. आता श्वसनाची ही प्रक्रिया ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये आपल्या शरीरामध्ये घडून येते. In fact, in some microorganisms, oxygen is not necessary for respiration. म्हणजे काही सूक्ष्मजीवांमध्ये ऑक्सिजनचा वापर श्वसनासाठी होत नाही. लक्षात असू द्या, all living organisms use oxygen for respiration except few microorganisms. किण्व पेशी किंवा ईस्ट सेल सारखे काही सूक्ष्मजीव जर सोडले तर बाकी सगळेच्या सगळे स्वजीव श्वसनासाठी ऑक्सिजनच वापरतात. झाडं सुद्धा बरं का, मी मागच्या लेक्चरमध्ये ते क्लिअर केलेलं आहे. इव्हन प्लांट्स यूज ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन. पण आपलं कन्फ्युजन काय होतं, आपल्या डोक्यामध्ये आतापर्यंत घुसलेलं असतं, रे बाबा काय पण झाडं तर कार्बन डायऑक्साईड घेतात ना पानावाटे. अरे बाबा, श्वसनासाठी नाही घेत, प्रकाश संश्लेषणासाठी घेतात. सो प्लांट यूज कार्बन डायऑक्साईड नॉट फॉर रेस्पिरेशन रे, दे यूज कार्बन डायऑक्साईड फॉर फोटोसिंथेसिस बेटा. आणि फोटोसिंथेसिस कशासाठी, अन्न निर्माण करण्यासाठी. ये मैंने पिछले लेक्चर में बताया है बेटा, ठीक आहे ना. यापूर्वीच्या सगळ्या लेक्चरच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक आहेत यापूर्वी झालेल्या लेक्चरच्या. तिथून तुम्ही ते सगळं पाहू शकता बेटा. ठीक आहे, पहा. मग प्रश्न मुळात असा आपल्या समोर येतो आता की ऑक्सिजन शरीरामध्ये नेमका कशासाठी वापरला जातो. द क्वेश्चन इज दॅट फॉर व्हॉट पर्पज द ऑक्सिजन इज युज्ड. यूज ऑफ ऑक्सिजन इन आवर बॉडी. इन आवर बॉडी, आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं नेमकं काय काम आहे बेटा, नीट लक्ष द्या रे. ऑक्सिजनचं खरं काम आहे एनर्जी प्रोडक्शन. काय काम आहे, एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी प्रोडक्शन म्हणजे ऊर्जा निर्मिती. काय काम आहे, ऊर्जा निर्मिती. मराठीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. एनर्जी प्रोडक्शन म्हणजे काय बेटा, ऊर्जा निर्मिती. ऊर्जा निर्मितीसाठी ऑक्सिजन आवश्यक असतो. कशासाठी, ऊर्जा निर्मितीसाठी. सर आज श्वसनासाठी म्हणलो की हा, मग मुळात इथेच मोठा गोळ आहे बेटा. श्वसन म्हणजे केवळ नाकावाटे हवा आत घेणे आणि शरीरात तयार झालेला कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे, केवळ एवढी मर्यादित प्रक्रिया नाही. कधी विचार केलाय ना, केलाय का आपण, सांगा मला, की आपण नाकावाटे घेतलेल्या या हवेतल्या ऑक्सिजनचं शरीरामध्ये काय होतं. आपण खाल्लेल्या अन्न पदार्थाचं शरीरामध्ये नेमकं काय होतं. मग आता सगळं सांगणार आहे. नीट लक्ष असू द्या बे, नीट ऐका. आता दोन्ही गोष्टी क्लिअर करतो आणि तुम्हाला समजून जाईल की एनर्जी प्रोडक्शनसाठी म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी ऑक्सिजन कसा मदत करतो. मित्रांनो नीट लक्ष द्या. आता होतंय काय, तुम्हाला डोक्यामध्ये कदाचित तुमचे हे असेल, सर खाल्ल्यानंतर तर ऊर्जा निर्माण होते ना, किंवा आपण अन्न पदार्थ खातो त्यापासून ऊर्जा तयार होते, तिथं ऑक्सिजनचं काय काम आहे. आपल्याला असं वाटणं साहजिक आहे बेटा, पण काही गोष्टी मी क्लिअर करतो, ऑटोमॅटिक सगळं समजून जाईल तुम्हाला. बघा रे बाबा, लक्ष द्या. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट बेटा, आपण अन्न खातो. बघा रे, लक्ष द्या. आपण काय करतो, अन्न खातो. अन्न खाऊन झाल्यानंतर काय होतं, खाल्लेल्या अन्नाचं काय होतं, पचन होतं बेटा. काय होतं, खाल्लेल्या अन्नाचं काय होतं, पचन होतं. पचनानंतर काय होतं, त्याच्यामधली पोषद्रव्ये रक्तात मिसळतात. कशामध्ये मिसळतात, पोषद्रव्ये रक्तात मिसळतात बेटा. नीट लक्ष द्या, प्रोसेस खूप महत्वाची आहे. पोषद्रव्ये रक्तामध्ये मिसळतात. आता इथे एक प्रक्रिया काय आहे बघा, आपण अन्न खातो, खाल्लेल्या अन्नाचं पचन होतं. आता इथे दुसरा ट्रॅक काय आहे, न पचलेलं अन्न शरीराच्या बाहेर टाकून दिलं जातं. बरोबर आहे. ज्या अन्नाचं पचन झालं नाही म्हणजे अपचन झालेलं अन्न आपण काय करतो, आउट ऑफ द बॉडी, म्हणजे त्याला काय करतो आपण, शरीराबाहेर फेकून देतो. बरोबर आहे बेटा, शरीराबाहेर फेकून देतो. ती वेगळी प्रक्रिया आहे एक्सक्रिशनची, उत्सर्जनाची. तिला आपण नंतर बघूया. आपण फोकस करूया इकडे बेटा. ठीक आहे, चला. सोवाड बेटा, आपण अन्न खातो, खाल्लेलं अन्न पचतं. पचन झाल्याच्या नंतर अन्नातली पोषद्रव्ये कुठं मिसळतात, रक्तात मिसळतात. रक्ताच्या माध्यमातून कुठं जातं हे सगळंच्या सगळं, आपल्या शरीराच्या शेवटच्या म्हणजे प्रत्येक पेशीकडे जातात. ठीक आहे, प्रत्येक पेशीकडे काय पोचलं, प्रत्येक पेशीकडे अन्न पदार्थातील पोषद्रव्ये पोचली. क्लिअर आहे बेटा.
अन्न पदार्थातील पोषद्रव्ये प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचली. हा एक ट्रॅक. दुसरा ट्रॅक काय आहे, नीट लक्ष देऊन ऐका बेटा. व्हॉट इज द सेकंड ट्रॅक? दुसरा ट्रॅक काय आहे, नीट ऐकून घ्या. आपण श्वासावाटे काय करतो, श्वासावाटे काय घेतो, ऑक्सिजन घेतो. काय घेतो, ऑक्सिजन घेतो बेटा. ऑक्सिजन घेतल्यानंतर कुठं जातो, फुफ्फुसामध्ये. ठीक आहे बेटा. पहिला ऍड्रेस त्याचा काय आहे, फुफ्फुस म्हणजे लंग्स इन आवर बॉडी. ठीक आहे. सगळं एक्सप्लेन करतो दोन्ही लँग्वेज मध्ये, टेन्शन घेऊ नका. श्वासावाटे ऑक्सिजन घेतो. ऑक्सिजन कुणीकडे जाणार, फुफ्फुसाकडे जाणार. घेतो कशाला जातो, ऑक्सिजन जातो. ठीक आहे. ऑक्सिजन कुठे गेला, फुफ्फुसाकडे. फुफ्फुसाकडून तो कुठे जाणार, फुफ्फुसाकडून तो जातो हृदयाकडे बेटा. कुठे जातो, हृदयाकडे जातो. नीट लक्ष द्या. फुफ्फुसाकडून कुठे गेला ऑक्सिजन, हृदयाकडे, रक्ताच्या माध्यमातून. ठीक आहे. फुफ्फुसाकडून रक्ताच्या माध्यमातून हृदयाकडे गेला. हृदयाकडून रक्ताद्वारे पुन्हा कुठं, हृदयाकडून रक्ताद्वारे पुन्हा कुठं, प्रत्येक पेशीकडे. पुन्हा कुठं, प्रत्येक पेशीकडे. पुन्हा कुठं, प्रत्येक पेशीकडे. नीट लक्ष द्या बेटा. समजून घेण्याचा प्रयत्न करा. दोन ट्रॅक मी तुमच्या समोर ठेवलेले आहे. व्हॉट आर दीज टू ट्रॅक्स? द फर्स्ट ट्रॅक, the food which is taken by us or eaten by us, it is digested in our digestive system. This food is digested in our digestive system. Digested food includes the nutrients. These nutrients get dissolved and mixed into the blood. After mixing into the blood through blood circulation, these nutrients reach to all the cells in our body. Nutrients reach to all the cells in our body. One track finish बेटा. म्हणजे आपल्या पेशीपर्यंत काय पोहोचलं, सध्या पोषद्रव्ये पेशीपर्यंत पोहोचली. पहिली बाब, न्यूट्रिएंट्स reached to our cells. पहिला आउटपुट मिळालं. ठीक आहे. पेशीकडे काय पोहोचलं बेटा, पोषद्रव्ये पोहोचली. दुसरा ट्रॅक, वी डू द रेस्पिरेशन. म्हणजे आता काय होईल बेटा, थ्रू आवर नोज मीन्स इनहेलेशन प्रोसेस, intake of the oxygen occurs. We take oxygen inside our body and in the lungs oxygen is get mixed into the blood beta. In the lungs फुफ्फुसे म्हणजे lungs. In the lungs oxygen is get mixed into the blood and when it is get mixed into the blood then directly do not reach to the cells. No beta, it require the pressure. रक्त फुफ्फुसातून डायरेक्ट शरीराकडे जात नाही रे. त्याच्यावरती दाब असणं गरजेचं आहे. काय, विहिरीतलं पाणी आपोआप सगळ्या शेतभर पसरत नाही. त्याला पंप लागतो प्रेशर अप्लाय करण्यासाठी. मग इथं सुद्धा तेच आहे बेटा. फुफ्फुसाकडे आलेलं रक्त कुठं जातं, हृदयाकडे जातं. हृदय हा आपल्या शरीरातला एक पंप आहे जो अनैच्छिक आहे. तुमच्या इच्छेवर हृदयाचं काम चालत नाही बे. लक्ष द्या. द हार्ट डज नॉट वर्क ऑन युअर विल पॉवर. हृदय तुमच्या इच्छाशक्तीवर काम करत नाही. तुम्हाला वाटलं हृदय थांब रे बाबा आता लय झालं, नाही थांबणार बेटा. का तर हृदय थांबलं तर तू कायमचा थांबलास म्हणून समजायचं बे. हृदय कंटिन्यू वर्किंग मध्ये असतं. कसं कंटिन्यू वर्किंग मध्ये असतं, ते कधीच थांबत नाही. ज्या दिवशी थांबलं त्या दिवशी तुझा कार्यक्रम झाला म्हणून समजायचं रे बाबा. मग काय म्हणालो नीट ऐका. So through breathing from inhalation process oxygen enters in the lungs. Lungs contain blood, oxygen get mixed into the blood and after this blood goes to the heart. Blood go to the heart and then with the help of blood finally the dissolved oxygen reach to all the cells in our body. So second thing we obtained in the cell beta, oxygen reached to our cells. ठीक आहे. म्हणजे पहिली गोष्ट, पेशीकडे आपण खाल्लेल्या अन्नातील पोषद्रव्ये पोचली. नंबर 1. नंबर 2, घेतलेल्या श्वासाच्या माध्यमातून रक्तात मिसळलेला ऑक्सिजन सुद्धा पेशीकडे पोहोचला. म्हणजे पेशीत आता 2 गोष्टी आलेत. न्यूट्रिएंट्स म्हणजे काय बे, प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, विटामिन्स, मिनरल्स, ह्या सगळ्याला न्यूट्रिएंट्स म्हणतो आपण. म्हणजे प्रथिने, कर्बोदके, मेद नाही का, पिष्टमय पदार्थ, खनिजे, ह्या सगळ्या जीवनसत्वे, या सगळ्याला मिळून आपण पोषद्रव्ये असं म्हणतो बेटा. मग आता 2 गोष्टी आपल्याकडे आल्या. न्यूट्रिएंट्स मधला आपण एक फोकस करूया, कार्बोहायड्रेट. बघा रे, लक्ष द्या. कार्बोहायड्रेट म्हणजे काय बेटा, एक एक्झाम्पल ग्लुकोज. काय, एका रिएक्शनच्या माध्यमातून परत तुम्हाला ते समजावून सांगतोय. बघा, मी फोटोसिंथेसिस शिकवत असताना एक केमिकल रिएक्शन मी तुम्हाला सांगितलं होती. कुठली केमिकल रिएक्शन सांगितली होती, आठवते का सगळ्यांना? बघा, आठवत असावं कदाचित. ज्या वेळेला मी प्रकाश संश्लेषण शिकवत होतो त्यावेळेला एक रिएक्शन सांगितली होती. बघा, ही आठवते का तुम्हाला? काय सांगितली होती बेटा? बघा,
6CO2 when reacts with 6 molecules of H2O, then formation of C6H12O6 is takes place along with 6 molecules of oxygen. वजनाला हलका असल्यामुळे वर जाईल कोण? ऑक्सिजन. हा काय बेटा? ग्लुकोज आहे. तयार होण्याच्या प्रोसेससाठी आवश्यक काय आहे? सनलाइट. अजून काय आवश्यक आहे? क्लोरोफिल आवश्यक आहे. ओके ना बेटा? ही रिएक्शन कशाची आहे? फोटोसिंथेसिसची. ही रिएक्शन कशाची आहे बेटा? फोटोसिंथेसिसची आहे. म्हणजे प्रकाश संश्लेषणाची अभिक्रिया आहे. आता नीट बघा, प्रकाश संश्लेषणामधून बघा बे, झाडाकडच्या दोन्ही गोष्टी आपण आता काय केल्या? प्रकाश संश्लेषणातून तयार झालेल्या दोन गोष्टी, एक आहे ग्लुकोज, दुसरा आहे ऑक्सिजन. आपण दोन्ही पण घेतो. वनस्पतीचं काही शिल्लक ठेवत नाही आपण. ग्लुकोज पण घेतो, ऑक्सिजन पण घेतो. ह्या दोन्ही गोष्टी आपण घेतल्या, बरोबर आहे ना? न्यूट्रिएंट्स मध्ये काय आला? ग्लुकोज आला, ऑक्सिजन सुद्धा आला. दोन्ही गोष्टी आपल्या पेशीमध्ये आल्या बेटा. आता ह्या दोघांचं भांडण म्हणजे रिएक्शन आपल्या बॉडीमध्ये घडतं. कोण दोघं? एक आहे कार्बोहायड्रेट, दुसरं कोण आहे? ऑक्सिजन. या दोघांची रासायनिक अभिक्रिया आपल्या पेशीमध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाचा एक अवयव असतो, त्याला तंतुकणिका म्हणतात. माहित असेल कदाचित नाव तुम्हाला. आपल्या पेशीमधला एक ऑर्गनेल किंवा एक अवयव आहे, पेशी एक अंग काय, त्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. आणि मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणतात. पेशीचं ऊर्जा निर्मितीचं घर म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. माहित असू द्या तुम्हाला. आता जनरली बघा, मग त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये पेशीमध्ये ही रिएक्शन, हिच्या अपोजिट रिएक्शन घडते. कुठली? पहा काय आलं पेशीमध्ये, काय पोचलं? न्यूट्रिएंट्स म्हणजे ग्लुकोज पोचला. दुसरं श्वसनावाटे काय पोचलं? ऑक्सिजन. चला घ्या, C6H12O6 म्हणजे कार्बोहायड्रेट, न्यूट्रिएंट्स, पोषकद्रव्ये, प्लस 6O2 बेटा. 6O2 ही रिएक्शन कुठं घडणार? आउट ऑफ बॉडी घडत नाही बेटा. कुठं घडेल? आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये म्हणजे तंतुकणिकामध्ये घडेल. कदाचित समजणार नाही, पण होतंय काय तेवढं तर कळतंय. मायटोकॉन्ड्रिया याला मराठीमध्ये नाव आहे तंतुकणिका. तंतुकणिका कुठं असतात? आपल्या पेशीमध्ये असतात. कशा असतात त्या मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पहा, तर मायटोकॉन्ड्रिया तंतुकणिकामध्ये काय काय आलं बेटा? आपण खाल्लेल्या अन्नातलं ग्लुकोज आलं, खाल्लेल्या अन्नातलं ग्लुकोज आलं बेटा. हे कोण आहे? सोयरा. ऑक्सिजन आहे. माहित नाही का? या ग्लुकोजचं विघटन होतं. विघटन होणे म्हणजे तुकडे तुकडे होणे. विघटन होणे म्हणजे तुकडे तुकडे होणे. ठीक आहे बेटा? म्हणजेच त्याचं पचन होणे किंवा त्याचं अपघटन होणं असं म्हणतो आपण. सोप्या पदार्थात रूपांतर होणे. हा थोडा कॉम्प्लेक्स आहे ना, अवघड पदार्थ वाटतो, जटिल वाटतो. ह्याचं सोप्या पदार्थात रूपांतर होतं. कुठले सोपे पदार्थ तयार होतात? पदार्थ नंबर 1 6CO2, पदार्थ नंबर 2 प्लस 6H2O. आणि नीट बघा बे, याच्यामध्ये तयार होणारा तिसरा घटक आहे तो म्हणजे एनर्जी. याच्यातून तयार होणारा तिसरा घटक आहे तो म्हणजे एनर्जी. याला आपण मराठीमध्ये म्हणतो ऊर्जा. काय म्हणतो बेटा? ऊर्जा म्हणतो. नीट ऐका, खऱ्या अर्थाने ही एक जनरल डेफिनेशन आहे रेस्पिरेशनची. इथे जी दिसते तुम्हाला ही श्वसनाची एक जनरल डेफिनेशन आहे, सामान्य व्याख्या आहे बेटा. खऱ्या अर्थाने श्वसन म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? मी सांगतोय बघा, लक्ष द्या. द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग एनर्जी फ्रॉम द फूड विच इज टेकन इज कॉल्ड एज रेस्पिरेशन. रिपीट ऐका, द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग एनर्जी फ्रॉम द फूड विच इज टेकन इज कॉल्ड एज रेस्पिरेशन. ग्रहण केलेल्या म्हणजे खाल्लेल्या, ग्रहण केलेल्या अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्याच्या प्रक्रियेला श्वसन म्हणतात. हे बघ इथं बघे बाबा, ग्रहण केलेल्या अन्नापासून, हे ग्लुकोज, ग्रहण केलेल्या अन्नापासून काय मिळाली? ऊर्जा. आणि ह्या प्रोसेसला काय म्हणायचं? श्वसन म्हणायचं. नीट ऐका बे, आता किती गंमत आहे बघा बेटा. प्रकाश संश्लेषणामध्ये काय झालं? या कार्बन डायऑक्साइड आणि पाण्यापासून ग्लुकोज तयार झालं. आणि श्वसनामध्ये काय झालं? ग्लुकोज पासून पुन्हा कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार झालं. कसं काय पोरो? आहे का नाही? रिव्हर्स गिअर. म्हणजे श्वसन ही प्रक्रिया प्रकाश संश्लेषणाच्या कम्प्लीट अपोजिट म्हणजे उलटी आहे. उलटी ती नाही, उलट, अपोजिट. समजते ना? तर तशी विरुद्ध प्रक्रिया आहे. प्लस ह्या प्रक्रियेमध्ये एक महत्वाचा घटक तयार होतो, त्याचं नाव काय बेटा? एनर्जी किंवा ऊर्जा. मग ही ऊर्जा आपण शरीरात कशासाठी वापरतो माहित राहू द्या. तर ऊर्जा कशासाठी वापरतो? सगळ्यात महत्वाचं काम आहे जिवंत राहण्यासाठी. या ऊर्जेचं पहिलं काम आहे टू बी अलाइव. टू बी अलाइव मतलब अगर जिंदा रहना है तो हमारे बॉडी में एनर्जी का होना बहुत जरूरी है बेटा. ये तो पहला वर्क इसका फंक्शन हो गया बेटा. अब दूसरा कुछ फंक्शन है क्या इसका? यस बेटा, फॉर वर्किंग पर्पस.
काम करायचं असेल तरी आपल्याला ऊर्जा लागते बेटा. म्हणजे फॉर वर्किंग पर्पज वी रिक्वायर एनर्जी. नीट ऐका बेटा, लक्षात घ्या आणि समजा. म्हणूनच बेटा ऑक्सिजनच्या शिवाय माणसं का मरतात किंवा ऑक्सिजनच्या शिवाय प्राणी का मरतात? कारण त्यांच्या पेशीला आवश्यक असणारी ऊर्जाच मिळत नाही. का? तर ऑक्सिजन जर काढला बाजूला तर ही प्रोसेस घडल का बेटा ऊर्जा निर्माण होण्याची? नाही घडणार. मी नुसतं तोंडी सांगून थांबू शकलो असतो. काय थांबू शकलो असतो? ऑक्सिजनचा रोल काय आपल्या बॉडीमध्ये? ऊर्जा निर्माण करणे. एनर्जी प्रोडक्शन इज द रोल ऑफ ऑक्सिजन इन आवर बॉडी. खतम. पुढचं काय सांगायची गरज नव्हती. पण तरी मी तुम्हाला इन डिटेल सांगायलोय ऊर्जा कशी तयार होते. भलेही तुम्हाला रासायनिक अभिक्रियेच्या सगळ्या प्रक्रिया न कळू द्या ह्या आत्ताच्या छोट्या वयामध्ये तुमच्या, पण पुढे चालून का होईना तुम्हाला आठवण येईल, अरेच्छा सरांनी आम्हाला हे कधीतरी सांगितलं होतं. समजतंय का? आणि न समजण्या एवढंही कठीण काय अभिक्रिया नाही. आलं का लक्षामध्ये? प्रकाश संश्लेषणाच्या अभिक्रियेत काय होतंय? मुळांनी शोषलेलं पाणी, पानावाटे घेतलेला कार्बन डायऑक्साईड, सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्याच्या सानिध्यामध्ये काय तयार करतं? ग्लुकोज तयार करतं. सोबत दुसरा पदार्थ कुठला तयार होतो? ऑक्सिजन. हे दोन्ही पदार्थ आपण घेतो. जेवणावाटे ग्लुकोज, श्वासावाटे ऑक्सिजन. घेतलो बेटा? बघा मग आता तुम्ही घेतलेल्या श्वासावाटे घेतलेल्या ऑक्सिजनचं खरं काम इथं आहे रे. कुठं? इथं तंतुकणिका मायटोकॉन्ड्रियामध्ये काम आहे. ऑक्सिजनचं काय शो म्हणून वापरतो काय बॉडीमध्ये आपण? नाही. एनर्जी प्रोडक्शनच्या कामात कोण मदत करतो बेटा? ऑक्सिजन मदत करतो. आणि ह्या प्रोसेसलाच आपण कुठलं नाव देतो बेटा? रेस्पिरेशन. या प्रोसेसला असं आपण दुसरं नाव काय देतो? रेस्पिरेशन. म्हणून मला आवडणारी डेफिनेशन काय आहे रेस्पिरेशनची? द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग एनर्जी फ्रॉम द फूड विच इज टेकन इज कॉल्ड एज रेस्पिरेशन. खाल्लेल्या अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्याच्या प्रक्रियेला श्वसन म्हणतात. असं मला आवडणारं व्याख्या आहे बेटा. पण तुमच्या पुस्तकामध्ये तुमच्या लेवलला काय व्याख्या दिली आहे? इनोलेशन आणि एक्झलेशन म्हणजे रेस्पिरेशन. श्वास घेणे आणि श्वास सोडणे म्हणजेच त्याला श्वसन असं म्हटलेलं आहे. श्वास आणि उच्छ्वास. आलं का लक्षामध्ये? तर आता कदाचित तुम्हाला कळालं असेल बेटा की श्वसन म्हणजे केवळ श्वास आणि उच्छ्वास नाही, तर त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या शरीरामध्ये जेवढ्या सगळ्या पेशी आहेत त्या पेशांमध्ये कुठला अवयव आहे? तंतुकणिका. ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये आपण खाल्लेलं अन्न, हे बघा ना ट्रॅक कसा सांगितलं बेटा मी. आपण अन्न खातो, खाल्लेल्या अन्नाचं पचन होतं, पचन झालेलं अन्न रक्तात मिसळतं म्हणजे त्याच्यातले पोषद्रव्ये रक्तात मिसळतात. मग हे पोषद्रव्ये प्रत्येक पेशीकडे जातात. हा पहिला ट्रॅक. दुसरा ट्रॅक, श्वासावाटे आपण ऑक्सिजन घेतो. हा ऑक्सिजन फुफ्फुसामध्ये शोषून घेतला जातो, तो रक्तात मिसळला जातो. फुफ्फुसात रक्तात मिसळला की मग ते रक्त कुठं जातं? हृदयाकडे. हृदयाकडे हा ऑक्सिजन ठीक आहे ना हृदयाकडे पोहोचला. हृदयातून पुन्हा रक्ताद्वारे कुठं पोहोचला? पेशीकडे पोहोचला. पेशीमध्ये कोण आहे बेटा? मायटोकॉन्ड्रिया नावाचा अवयव आहे, तंतुकणिका. तिथं काय होतंय? दोन गोष्टी आल्यात आतापर्यंत. एक आलाय काय बेटा? न्यूट्रिएंट्स. दुसरी गोष्ट काय आलाय? ऑक्सिजन. न्यूट्रिएंट्स मधला एक न्यूट्रिएंट घेतला आपण कोण? ग्लुकोज. आणि दुसरा ऑक्सिजन. मग ह्या दोघांची रिएक्शन या ठिकाणी घडल, अभिक्रिया घडल. ग्लुकोज आणि ऑक्सिजनची परस्परांसोबत अभिक्रिया झाली बेटा. कुठे झाली? पण पेशीमधल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. काय तयार झालं? कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा. आता नीट लक्ष द्या. ह्या कार्बन डायऑक्साईडचं काय होतं? अरे बाबा रे बाबा, हाच कार्बन डायऑक्साईड आपण उच्छ्वासावाटे बाहेर टाकून देतो. समजलं का? कुठं तयार होतो कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरामध्ये? हाच कार्बन डायऑक्साईड आपण उच्छ्वासावाटे बाहेर टाकून देतो. हे पाणी कशाला लागतं सर? तुझ्या बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी बेटा, म्हणजे शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी हे पाणी लागतं. आणि ही एनर्जी कशासाठी लागते बेटा? तर बेटा ती एनर्जी लागते टू बी अलाइव्ह, जिवंत राहण्यासाठी, जगण्यासाठी आणि काम करण्यासाठी. हालचाली कराव्या लागतात ना आपल्याला, त्याच्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते बेटा. विश्वास बसत नाही? थोडं 100 मीटर अंतर असं जोरात जाऊन पळत या, बघा ऑक्सिजन किती लागतो. असं करतो आपण, आहे की नाही? म्हणजे ऊर्जा निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीने ऑक्सिजनची आपल्याला खूप गरज आहे. आणि म्हणून श्वसन हे केवळ एक्झालेशन आणि इनहलेशन इथपर्यंत मर्यादित नसून ते आपल्या पेशीच्या पातळीवरती असं घडून येतं. डिटेलमध्ये मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय. इन ह्युमन than fishes and as well as in the snakes there are separate organs for respiration purpose. मानवामध्ये, माशांमध्ये किंवा साप वगैरे असतील किंवा इतर प्राणी असतील यांच्यामध्ये ठीक आहे बहुतांश प्राण्यामध्ये श्वसनासाठी स्वतंत्र अवयव आहेत.
परंतु वनस्पतीमध्ये अशा कुठल्या प्रकारचे अवयव नसतात. हॅव यू सीन देर आर नोजेस टू द प्लांट्स? नो. वनस्पतींना नाक आहे असं कधी दिसले का? नाही. श्वसन किंवा फुफ्फुस आहेत वनस्पतींना असं दिसले कधी? नाही बेटा. वनस्पतींमध्ये श्वसनासाठी अशा कुठल्याही प्रकारचे अवयव नाहीत. परंतु परत तोच मुद्दा बेटा, बट इन प्लांट्स देर आर मायक्रोस्कोपिक होल्स ऑन देअर लीव्स and those holes are called as pores or in scientific way they are called as stomata. मित्रांनो, वनस्पतीच्या पानावरती बारीक किंवा अतिशय सूक्ष्म अशा प्रकारची छिद्र असतात, ज्या छिद्रांना आपण पर्णरंध्रे, रंध्र म्हणजे छिद्र, पानावरच्या छिद्राला पर्णरंध्र म्हणायचं. स्टोमॅटा इंग्लिशमध्ये काय म्हणणार? स्टोमॅटा. तर ते वनस्पतीच्या पानांवरती किंवा स्टेम वगैरे असतील, ब्रँचेस असतील, त्याच्यावरती ते सूक्ष्म छिद्र असतात, त्याला आपण पोर्स म्हणतो किंवा स्पेशल नाव त्याच्यासाठी आहे स्टोमॅटा. STOMATA स्टोमॅटा. तर त्याच्या माध्यमातून त्या वनस्पती म्हणजे कार्बन डायऑक्साईड आत घेतात. नीट आहे का? मग कार्बन डायऑक्साईड आत घेतला तर तो कार्बन डायऑक्साईड कशासाठी? फोटोसिंथेसिससाठी. लक्षात येते ना? फोटोसिंथेसिस मधून ऑक्सिजन तयार होतो. वनस्पती सुद्धा तयार झालेला ऑक्सिजनच श्वसनासाठी वापरतात, कार्बन डायऑक्साईड नाही. तो कार्बन डायऑक्साईड अन्न निर्माण करण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे ना बेटा? आणि मग अशा पद्धतीनं रेस्पिरेशन इज वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर अशा पद्धतीने श्वसन हे सुद्धा सजीवांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तुमच्या लक्षामध्ये आलं असेलच. ओके. श्वसनानंतर सजीवांचं पुढचं महत्वाचं फीचर आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याला आपण लक्षण म्हणतो, आणि ते आहे एक्सक्रीशन. ते काय आहे? एक्सक्रीशन. मी इथंच सांगितलं होतं तुम्हाला, पचन झालं तर रक्तात मिसळतं, अपचन झालं तर शरीराबाहेर. आता हा ट्रॅक आपल्याला समजून घ्यायचा आहे पुढच्या कॅरेक्टरिस्टिक मधून. सो लेट अस हॅव द नेक्स्ट मीन्स फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हॅव द हेडिंग इन युअर नोटबुक, दॅट इज एक्सक्रीशन. फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके बेटा? सो I hope you have written the heading in your notebook. The next characteristic of living organism, that is excretion. सजीवांचं पुढचं लक्षण आपण शिकणार आहोत, ज्याला आपण काय म्हणणार आहे? एक्सक्रीशन. मराठीमध्ये उत्सर्जन. ऍक्च्युअली व्हॉट इज कॉल्ड एज एक्सक्रीशन? मुळात उत्सर्जन कशाला म्हणायचं बेटा? आता जो मी एक पहिला ट्रॅक सांगितला होता, आठवतोय का? आता जो मी पहिला ट्रॅक तुम्हाला सांगितला होता, त्याच्यामध्ये जर अन्न पचलं तर रक्तात मिसळलं जातं. न पचलेल्या अन्नाचं काय होतं? न पचलेलं अन्न तिकडं जाते सर टॉयलेटला बाहेर. गेट आउट. ठीक आहे? आणि ते गरजेचं आहे, कारण त्याला जर शरीराच्या मध्येच ठेवलात तुम्ही तर तुम्हाला रोगराई होईल ना बेटा, अनेक रोग होतील. ठीक आहे? सो बेटा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑर फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दॅट इज एक्सक्रीशन. सजीवांचं अत्यंत महत्वाचं दुसरं एक फीचर आहे किंवा लक्षण आहे, तर ते आहे एक्सक्रीशन. लेट अस बिगिन इट विथ द डेफिनिशन. द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग वेस्ट ऑर टॉक्सिक सबस्टन्सेस. काय म्हणालो गुरुजी? द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग वेस्ट ऑर टॉक्सिक सबस्टन्सेस आउट ऑफ द बॉडी इज कॉल्ड एज रेस्पिरेशन. शरीरामध्ये निर्माण झालेल्या टाकाऊ किंवा विषारी पदार्थांना शरीराच्या बाहेर फेकून देण्याच्या प्रक्रियेला आपण उत्सर्जन असे म्हणतो. काय म्हणतो बेटा? उत्सर्जन असं म्हणतो. शरीरामध्ये निर्माण झालेल्या टाकाऊ किंवा विषारी पदार्थांना शरीराबाहेर फेकून देण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. टेक डाऊन द डेफिनिशन बेटा. पहा बेटा, बोर्डावरती व्याख्या आहे एक्सक्रीशनची. उत्सर्जनाची व्याख्या बोर्डावर लिहिलेली आहे. द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग वेस्ट. वेस्ट म्हणजे टाकाऊ पदार्थ, टॉक्सिक म्हणजे विषारी पदार्थ. विषारी पदार्थ तयार होतात आपल्या शरीरात. यस बेटा. ठीक आहे? कार्बन डायऑक्साईड काही चांगला पदार्थ आहे का? आताच इथं तयार झाला होता ना. रेस्पिरेशन मधूनच तयार झालेला पदार्थ कुठला आहे? कार्बन डायऑक्साईड. तो टॉक्सिकच आहे किंवा विषारीच आहे आपल्यासाठी, आहे का? द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग वेस्ट ऑर टॉक्सिक सबस्टन्सेस फ्रॉम अवर बॉडी इज कॉल्ड एज एक्सक्रीशन. शरीरातील टाकाऊ किंवा विषारी पदार्थांना शरीराबाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. किती मोठा प्रॉब्लेम आहे बेटा. बघा बे, न्यूट्रिशन नावाच्या प्रोसेसमधून आपल्या शरीरामध्ये काय आलं? पोषद्रव्ये, अन्न पदार्थ आले. रेस्पिरेशन नावाच्या प्रोसेसमधून आपल्या शरीरामध्ये काय आलं? ऑक्सिजन आला बेटा.
तिकडची पोषकद्रव्ये, इकडचं ऑक्सिजन, या दोघांचं भांडण लागलं. श्वसनाच्या प्रक्रियेत मायटोकॉन्ड्रियामध्ये इथं सांगितल्यासारखं तंतोकणिकामध्ये प्रोसेस घडून आली, ऊर्जा तयार झाली. तयार झालेली ऊर्जा, तयार झालेलं पाणी हे कामाचं आहे. पण दुसरा एक बिनकामाचा पदार्थ तयार होतो ना सोबत, कार्बन डायऑक्साईड सारखा, तो शरीराच्या बाहेर टाकणं गरजेचं आहे. हा झाला एक ट्रॅक. इथं दुसरा ट्रॅक काय आहे बेटा? आपण खाल्लेलं सगळंच्या सगळ्यांना आपल्याला पचतं का? नाही. त्यातला बराचसा भाग टाकाऊ असतो, तो शरीराबाहेर टाकून देणं गरजेचं असतं बेटा. म्हणजेच काय करतो आपण आपल्या शरीराच्या गुदद्वारावाटे असे पदार्थ शरीराबाहेर टाकून देतो. शिवाय आपल्याला खूप घाम येतो बेटा, बरोबर आहे ना? घाम आल्याच्या नंतर काय होतं? घामावाटे सुद्धा बरेचसे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर पडतात. आपल्या या त्वचेवरती देर आर मायक्रो होल्स कॉल्ड ॲज पोर्स अगेन. इथं सुद्धा त्वचेवरती सूक्ष्म छिद्र असतात आणि रंध्रे असतात आपल्या त्वचेवरची, आणि त्याच्यातून सुद्धा घामावाटे बरेचसे टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात. उच्छवासावाटे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला, त्वचेच्या माध्यमातून घामावाटे बरेचसे विषारी पदार्थ बाहेर पडले. आपण ज्या वेळेला शौचास जातो, ठीक आहे ना, टॉयलेट, ठीक आहे, सो व्हेन वी गो फॉर टॉयलेट बेटा, इवन ॲट दॅट टाइम the substances which are unwanted and waste substances produced after digestion and they are thrown out of the body बेटा, ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट आहे, आपल्या बॉडीमध्ये ना किडनी नावाचा अवयव आहे, किडनी, ठीक आहे, त्याला आपण वृक्क असं म्हणतो. तर त्या किडनीच्या माध्यमातून सुद्धा आपलं रक्त फिल्टर केलं जातं. ब्लड इज फिल्टर्ड विथ द हेल्प ऑफ किडनीज अँड आफ्टर धिस फिल्टरेशन नायट्रोजिनस सबस्टन्सेस आर प्रोड्युस्ड अँड वी एव्हरीबडी नो हाऊ पॉइझनस द नायट्रोजन इज. मित्रांनो, आपल्या रक्ताचं फिल्टर म्हणजेच आपलं रक्त गाळण्याची मुख्य प्रक्रिया कुठं घडते? आपल्या किडनीमध्ये घडते. किडनीमधून अनेक टाकाऊ पदार्थ ज्याच्यामध्ये नायट्रोजन युक्त पदार्थ असतात, आणि नायट्रोजन किती विषारी आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर ते नायट्रोजन युक्त पदार्थ ह्या रक्तातून बाहेर काढण्याचं काम किडनी करते, आणि किडनीच्या मार्फत नंतर ते मूत्राशयामध्ये जमा होतात. आणि सर, शॅल आय गो टू टॉयलेट? लघवीला जाऊन येऊ का सर? ठीक आहे. आणि लघवीला गेला ना बेटा तू, तर लघवी वाटे हे सगळे नायट्रोजन युक्त पदार्थ शरीराच्या बाहेर पडतात. अरेच्छा, म्हणजे शरीराच्या बाहेर टाकण्याच्या प्रोसेस लक्षात आल्या सर आम्हाला. नाकावाटे कार्बन डायऑक्साईड, त्वचे वाटे काही द्रवरूप पदार्थ शरीराच्या बाहेर, शौचाला गेलो तिकडं न पचलेले पदार्थ बाहेर, आणि लघवीला गेलो आम्ही, ठीक आहे ना बेटा, तर त्यावेळेला नायट्रोजन युक्त पदार्थ, नत्रयुक्त पदार्थ किंवा नायट्रोजन युक्त पदार्थ जे की विषारी आहेत ते सुद्धा तिकडे बाहेर आपल्याला टाकून देता येतात. आणि ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? एक्सक्रीशन किंवा उत्सर्जन असं म्हणतो बेटा. तर पॉइंट नोट करून घेणं गरजेचं आहे. कानाला ऐकायला गोड वाटतं बेटा, पण सगळे मुद्दे नोट करून घेत चला, लिहून घेत चला. बोर्डावर लिहिलेलं तर लिहितच जा, परंतु सोबत 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 मी कुठल्या एका लँग्वेजमध्ये बोलत नाही, मराठी असो, हिंदी असो किंवा अजून इंग्रजी असो, ते तुम्हाला समजलेलं लगे नोट करून घ्यायचं, बिलकुल म्हणजे दुर्लक्ष करायचं नाही त्या गोष्टीकडे. एक एक मुद्दा, एक एक पॉइंट आपल्यासाठी, एक एक बिंदू आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या नोटबुकमध्ये तो नोट करून घेत चला. आणि मधून मधून जर कुणाला वेळ मिळाला तर चॅनल सबस्क्राईब करत चला, कमेंट करत चला, लाईक करत चला बेटा, ठीक आहे. कम टू द पॉइंट. आता मुद्दा तो लिहितोय, एनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर एक्सक्रीशन. सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय बेटा? बघा, लक्ष द्या. एनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर रेस्पिरेशन, एक्सक्रीशन. एनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर एक्सक्रीशन. प्राण्यांमध्ये उत्सर्जनासाठी स्वतंत्र अवयव आहेत. ह्या ओळीचा अर्थ काय? प्राण्यांमध्ये उत्सर्जनासाठी स्वतंत्र अवयव आहेत. स्वतंत्र अवयव कोणते कोणते आहेत? एक्झाम्पल बेटा, किडनी, ठीक आहे. किडनी याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? वृक्क, ठीक आहे. किडनी स्टोन माहिती आहे ना, मूतगडा वगैरे अशा शब्दावरून तर तुम्हाला कधीतरी किडनीचा संबंध आला असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा अवयव नोज किंवा लंग्स. नोज लिहून डॅश लिहितो कारण हे दोघं एकत्र काम करतात. लंग्स, ठीक आहे ना. नाकाशिवाय लंग्स काही करू शकत नाही, नाक असून जर लंग्स नसतील तरी काही फायदा नाही. त्यामुळे नोज, लंग्स लिहितोय, ठीक आहे. कुठले वेस्ट पदार्थ बाहेर पडतात सर या दोघांच्या माध्यमातून ते पण सांगू काय? किडनी मधून फिल्ट्रेशन प्रोसेसच्या माध्यमातून, ठीक आहे ना, गाळण्याची प्रक्रिया आहे की नाही. तसं फिल्ट्रेशन प्रोसेस मधून काय बाहेर पडतं? युरिन. काय बाहेर पडतं बेटा? युरिन म्हणजे काय सर? मूत्र.
ठीक आहे बेटा, मूत्र. ठीक आहे. नेक्स्ट नोज, नाका वाटे आणि लंग्स याच्या वाटे बाहेर पडणारा पदार्थ टाकाऊ कुठला आहे बेटा? कार्बन डायऑक्साईड. प्रोसेसचं नाव काय बेटा? एक्झलेशन. प्रोसेसचं नाव काय बेटा? एक्झलेशन. इथल्या प्रोसेसचं नाव काय बेटा? फिल्टरेशन. ठीक आहे ना, माहित असू द्या. ही गाळण्याची प्रक्रिया, हे उच्छवासा वाटे किंवा उच्छवासाची प्रक्रिया एक्झलेशन म्हणतो त्याला आपण. एक्झालेशन, एक्झिट म्हणजे बाहेर, याच्यावरून तर लक्षात ठेवा. इनहलेशन, इन म्हणजे आत, एक्झिट एक्झलेशन म्हणजे बाहेर. जाऊ द्या, चला लक्ष द्या. मग अजून काय आहे? अजून आहे ना बेटा गुदद्वार, एनस. अजून काय आहे? एनस आहे, त्याला आपण म्हणतो गुदद्वार म्हणतो बेटा. गुदद्वार म्हणजे काय आहे बेटा? टॉयलेटमध्ये बसल्यावर कळते गुदद्वार म्हणजे काय आहे ते. ठीक आहे, तर याच्या माध्यमातून आपण काय करतो? एक्सक्रीटा म्हणजे असे बरेचसे पदार्थ आहेत. ठीक आहे ना, किंवा आपण असं म्हणूया त्याला अनडायजेस्टेड फूड म्हणजे न पचलेलं अन्न. ठीक आहे ना, न पचलेलं अन्न. अनडायजेस्टेड फूड म्हणजे न पचलेलं अन्न हे आपण एनसच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकून देतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, वनस्पतींमध्ये या प्रक्रियेसाठी सुद्धा स्वतंत्र अवयव नसतात. इवन फॉर दिस प्रोसेस प्लांट्स डू नॉट हॅव सेपरेट ऑर्गन्स. सो माय डिअर फ्रेंड्स, though plants do not have particular organs for excretion, but even plant also do the process of excretion. मी आधीच सांगितलं बेटा, सगळ्या सजीवांमधले हे कॉमन पॉइंट आहेत. हे इथे जे सगळे दिसत आहेत, सगळे सजीव याच्या थ्रू जातात. हा, भलेही त्यांच्याकडे त्याच्यासाठी आपल्यासारखे अवयव नसतील, पण प्रोसेस मात्र आहे. तर लक्ष द्या. सो लाईक एनिमल्स म्हणजे प्राण्यांप्रमाणे प्लांट्स टू एक्सक्रीट, प्राण्यांप्रमाणे वनस्पती सुद्धा उत्सर्जन करतात. प्राण्यांप्रमाणे वनस्पती सुद्धा उत्सर्जन करतात. एक्झाम्पल काय सांगतोय बघा, नीट लक्ष द्या. फर्स्ट एक्झाम्पल आहे शेडिंग लिव्हज. याला मराठीमध्ये आपण पानगळ असं म्हणतो. पानगळ माहिती आहे ना. इन अ स्पेसिफिक सीझन द लिव्हज ऑफ द प्लांट्स फॉल्स डाऊन ऑर ड्रॉप्स डाऊन. ठराविक ऋतूमध्ये वनस्पतीची पानं खाली गळून पडतात. त्या ऋतूला आपण पानगळीचा ऋतू असं म्हणतो बेटा. अलॉंग विथ दीज लिव्हज द एक्सक्रीटा. व्हॉट इज एक्सक्रीटा? द वेस्ट ऑर टॉक्सिक सबस्टन्सेस विच आर प्रोड्युस्ड इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॉल्ड एज एक्सक्रीटा. बेटा नीट लक्ष द्या. सजीवांच्या शरीरामध्ये तयार झालेले असे वेस्ट किंवा टॉक्सिक सबस्टन्सेस, त्याला आपण नाव काय देतो? एक्सक्रीटा. याला उत्सर्ग असं मराठी नाव आहे. काय नाव आहे मराठी? उत्सर्ग. म्हणजे काय, कशाला म्हणायचं? नीट ऐकून घ्या. द वेस्ट ऑर टॉक्सिक सबस्टन्सेस विच आर प्रोड्युस्ड इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॉल्ड एज एक्सक्रीटा. सजीवांच्या शरीरामध्ये निर्माण होणारे टाकाऊ किंवा विषारी पदार्थ म्हणजे उत्सर्ग होय. मग हे टाकाऊ पदार्थ वनस्पती सुद्धा बाहेर टाकतात. The excreta which is stored in the leaves falls down automatically due to the shedding of the leaves. Shedding of the leaves म्हणजे पानगळीच्या ऋतूमध्ये वनस्पतींनी त्यांच्या पानामध्ये साठवून ठेवलेलं जे वेस्ट मटेरियल आहे, जे एक्सक्रीटा आहे, जो उत्सर्ग आहे, तो टाकून दिला जातो. आणि दुसरी गोष्ट आहे बेटा, वॉटर एक्सक्रीशन. वनस्पतीमध्ये काय होतं? एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर, अनावश्यक पाणी. वनस्पती लगविला जात नाही तर तुमच्यासारखं, तर लक्ष द्या बे. वनस्पतीमध्ये अनावश्यक पाणी जमा होतं. हे अनावश्यक पाणी सुद्धा किंवा गरजेचं नसलेलं पाणी वनस्पती त्यांच्या शरीराबाहेर टाकून देतात. कशाच्या माध्यमातून? परत तोच रस्ता. पोर्स ऑन द लिव्हज, पानावरती असणारी पर्णरंध्रे, स्टोमॅटा, त्याच्या माध्यमातून एक्सेस अमाऊंट ऑफ द वॉटर इज रिमूव्ड बाय द प्लांट्स. त्या माध्यमातून जे काही अनावश्यक पाणी आहे ते बाहेर टाकून दिलं जातं इन द फॉर्म ऑफ वेपर. इन द फॉर्म ऑफ वेपर. कारण दिवसभर आपल्या सगळ्यांना माहिती आहे सूर्यनारायण प्रचंड उष्णता फेकत असतो. त्या उष्णतेमुळे काय होतं? तर अशा अनावश्यक पाण्याची वाफ होते आणि ती वाफ त्या स्टोमॅटाच्या माध्यमातून बाहेर पडते. वडाच्या झाडाखाली जर का सायंकाळी किंवा असं तुम्ही बसलात तर त्यावेळेला काही ड्रॉपलेट, पाण्याचे थेंब तुमच्या अंगावर पडले तर घाबरून जाऊ नका. पक्ष्यांनी सू केलेली नाही ती. तर त्या झाडाच्या पर्णरंध्रामधून हे पडलेले थेंब असू शकतात. ठीक आहे बेटा.
एनिवे, तर नको असलेले घटक असे शरीराबाहेर टाकण्याची योजना त्यांच्याकडे पण आहे, भलेही अवयव नसतील. आणखीन एक गोष्ट बेटा, बाबळीच्या झाडाच्या बुंध्यावरती म्हणजे बुडावरती, खोडावरती, कडुलिंबाच्या झाडाच्या खोडावरती जमा झालेला डिंक तुम्ही बघितला असेल. डिंक हा तुम्हाला जरी उपयोगाचा असला तरी वनस्पतीसाठी काही कामाचा नाही. तो आहे वनस्पतीतला घाण पदार्थ, टाकाऊ पदार्थ. ठीक आहे बेटा, वनस्पतीचा तो उत्सर्ग आहे. तर गम एक्सक्रीशन टेक्स प्लेस ऑन द स्टेम्स. ठीक आहे ना, ऑन द स्टेम्स. ठीक आहे, ऑन द स्टेम्स म्हणजे खोडांच्या माध्यमातून डिंक जे बाहेर पडतं. ठीक आहे ना, शेडिंग लीव्ज म्हणजे पानगळ, वॉटर एक्सक्रीशन म्हणजे पाण्याचे उत्सर्जन, कशाच्या रूपामध्ये, वाफेच्या रूपामध्ये होतं. आणि डिंक, गम, मुझे बहुत बडा गम है बेटा. गम म्हणजे दुःख झालं, ते हिंदी मधलं. इथं GUM, गम म्हणजे डिंक बेटा, चिकट पदार्थ आहे. हा चिकट पदार्थ बाहेर टाकला जातो. कशाच्या माध्यमातून, खोडावर सुद्धा काही छिद्र असतात, त्याच्या माध्यमातून हे बाहेर पडतात. यांचे हे सगळे टाकाऊ पदार्थ आपल्या कामाचे आहेत बेटा. एक्सेस ऑक्सिजन वनस्पतीला काही कामाचं नाही, पण आपल्याला कामाचं आहे. त्यांनी बाहेर टाकलेला डिंक त्यांना काही कामाचं नाही, पण आपल्या कामाचं आहे. आपण बाहेर टाकलेला कार्बन डायऑक्साईड आपल्या काही कामाचं नाही, पण वनस्पतीच्या कामाचं आहे. हे असं इंटरडिपेंडंट रिलेशन आहे बेटा. सो व्हॉट वी हॅव लर्न इन धिस लेक्चर माय डिअर फ्रेंड्स, सगळ्यात महत्वाचे मुद्दे आपण ह्या लेक्चर मध्ये शिकलेले आहेत बेटा. सजीवांची लक्षणे शिकत असताना सजीवांची एकूण 5 लक्षणं आपण बघितली मित्रांनो. सगळ्यात पहिलं लक्षण बघितलं आपण रेस्पिरेशन, त्याला सगळ्यात पहिलं लक्षण आपण बघितलं ए सेल्युलर स्ट्रक्चर, त्याला आपण पेशीमय रचना असं म्हणतो. दुसरं बघितलं आपण ग्रोथ बेटा, ग्रोथ म्हणजे वाढ रे बेटा. त्याच्यानंतर पुन्हा न्यूट्रिशन बघितलं, न्यूट्रिशन म्हणजे पोषण बाळा. पोषणाच्या नंतर पुढचा मुद्दा बघितला, त्याला आपण रेस्पिरेशन असं म्हणतो. रेस्पिरेशन म्हणजे श्वसन बाळा. श्वसन म्हणजे फक्त श्वास आणि उच्छ्वास नाही, तर डिटेल प्रोसेस सांगितली आहे तुम्हाला. श्वसनाच्या नंतर मी पुढच्या मुद्द्याकडे गेलो, तो आहे एक्सक्रीशनचा. एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन बेटा. रिमूव्हिंग ऑफ द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग ऑफ अनवॉन्टेड वेस्ट अँड टॉक्सिक सबस्टन्सेस आउट ऑफ द बॉडी इज कॉल्ड एज एक्सक्रीशन. आपल्या शरीरामध्ये नको असलेले टाकाऊ पदार्थ किंवा विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. आपल्या शरीरामध्ये उत्सर्जन करण्यासाठी अनेक अवयव आहेत बेटा. एक आहे किडनी, दुसरा आहे नोज, पुन्हा त्याच्यासोबत आहे लंग्स आणि पुन्हा आहे एनस. त्वचा सुद्धा त्याच्यात येऊ शकते, म्हणजे स्किन सुद्धा येते. त्या सगळ्या अवयवाच्या माध्यमातून आपण अनावश्यक टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकून देतो. त्याचबरोबर काय तुम्हालाच गुत्त दिलेलं नाही, प्राणीच नाही तर वनस्पती सुद्धा एक्सक्रीशन करतात. पानगळीच्या ऋतूमध्ये पानात साठलेले टाकाऊ पदार्थ ऑटोमॅटिक गळून पडतात बेटा. दुसरी बाब काय आहे, पाणी सुद्धा वनस्पतीतलं बाहेर पडतं. कशाच्या माध्यमातून, वाफेच्या रूपातून. पानावरती असलेल्या छिद्रांच्या मार्फत म्हणजे पर्णरंध्राच्या मार्फत ही प्रक्रिया घडून येते आणि वनस्पतीच्या बुडावरती, खोडावरती, फांद्यांवरती डिंक जमा होतो. हा डिंक म्हणजे वनस्पतींचा टाकाऊ पदार्थच आहे. कळालं बेटा? सो माय डिअर फ्रेंड्स, आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जास्त आवडला असेल, हे लेक्चर तुम्हाला जास्त आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. याचबरोबर अभ्यास केलेले विद्यार्थी वेटिंग मध्ये आहेत. सर आम्ही केलेले अभ्यासाचे फोटो, येस ते फोटो या व्हिडिओच्या शेवटी आता लगेच तुमच्या समोर दाखवते. लगेच बघून घ्या बेटा. ठीक आहे. आणि नेहमीप्रमाणे
ज्या विद्यार्थ्यांनी असा अभ्यास करून पाठवलाय त्यांचं मनापासून कौतुक. ज्यांनी अजून नाही पाठवला त्यांनी बिलकुल पाठवा. या पुढच्या लेक्चरमध्ये ते सगळा डेटा, सगळे फोटो मी अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. ठीक है बेटा. तर अब इतना बहुत हो गया, बहुत हो गया. ठीक है बेटा. सो फर्दर डिटेल्स इन द नेक्स्ट पीरियड. तब तक के लिए जय हिंद बेटा.